माननीय सदस्य संजय केळकर. उभा आहे. नगर विकास विभागाच्या पान क्रमांक 7276 बाब क्रमांक 128-20. अध्यक्ष महोदय, ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी नेहमी पाणी प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यासाठी शासनाकडे आम्ही वारंवार मागणी केली आहे की विहिरी ज्या आहेत या विहिरी पुनर्जीवित करण्यासाठी त्या ठिकाणी निधीची तरतूद करावी आणि 50 कोटी रुपयाचा निधी या विहिरीच्या पुनर्जीवित करण्यासाठी द्यावा. अध्यक्ष महोदय, घोडबंदर भागामध्ये एका बाजूला फार मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं होत आहेत, 50-50 माळ्याच्या इमारती होत आहेत आणि यांना पाणी कुठून देणार, यांना वाहतुकीची व्यवस्था कशी करणार, डम्पिंग कुठे करणार, असे अनेक प्रश्न याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, तर याच्यामध्ये एकतर नवीन इमारतींना बंदी करावी अशा प्रकारचे एक धोरणात्मक निर्णय शासनाने घेण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 16 नाले आहेत, हे खाडीपर्यंत नेण्यासाठी त्यासाठी निधीची तरतूद करण्याची गरज आहे. टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी निधीची तरतूद करावी. माझी माननीय मुख्यमंत्र्यांची देखील या संबंधामध्ये चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, त्याच भागामध्ये डोकाल इथे कोलशेत रोड हा 9 महिने बंद होता. आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करून हा सुरू केला, त्या ठिकाणचं काम सुरू झालं. पण अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने त्या ठिकाणी अजून काम पूर्ण झालेलं नाही. MSCBच्या केबल्स आहेत, फीडर, ट्रान्सफॉर्मर, पोल्स त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी देखील आयुक्ताने पत्र दिलेलं आहे की निधीची शासनाने मदत करावी, 12 कोटी रुपये निधीची. पण ती निधीची जर तरतूद नाही केली तर त्या ठिकाणी प्रचंड मोठा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. अर्धा तास लोकांना घरी जायला त्या ठिकाणी अडकून पडायला लागतं आणि त्या रस्त्याची जर आपण टेंडर काढलंय तर पुढची व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे होती, पण ती केलेली दिसत नाही. परंतु शासनाने तातडीने या विषयाकडे लक्ष घालण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, शहर विकास खात्याच्या संबंधामध्ये अनेक वेळेला काही अधिकारी त्यांच्या मनमानी पद्धतीने संगनमताने मंजुऱ्या देतात. अध्यक्ष महोदय, मी 2च विषय या शहर विकासाच्या संबंधामध्ये सांगणार आहे की हा म्हणजे एवढा मोठा पराक्रम केलाय. ठाण्यासारख्या प्राईम ठिकाणी 1 लाख FSI ची चोरी झालेली आहे आणि त्याला मंजुरी दिलेली, याची सुनावणी पण झाली. परंतु डिले टॅक्टिस ज्याला म्हणता येतील, या डिले टॅक्टिसमुळे त्याच्यावर तातडीने उपाययोजना आणि त्याच्यावर स्थगिती पण दिलेली नाही. माझी या निमित्ताने शासनाकडे मागणी आहे की तातडीने यावर स्थगिती दिली जावी आणि हे काम जे आहे ते तातडीने बंद करण्यात यावं. अशाच प्रकारचं दुसरं पाचपाखाडी भागामध्ये आहे की एका बाजूला थिएटरला जागा देत असताना रहिवासी ज्या इमारतीमध्ये राहतात त्यांच्याकरता FSI शिल्लक नाही. उद्या ज्यावेळेला ते पुनर्विकास करायला निघतील त्यावेळेला या विजय अपार्टमेंटचे शेकडो लोक कसा पुनर्विकास करतील असा प्रश्न निर्माण झालाय आणि त्याच्यामुळे हे फार मोठं याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालाय. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे याच्यावर तातडीने स्थगिती आणली पाहिजे आणि जे अधिकारी याच्यामध्ये जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची मी मागणी अध्यक्ष महोदय शासनाकडे करतोय. स्थावर मालमत्तेच्या बाबतीमध्ये जे त्या ठिकाणी अनेक लोक जे बाधित झाले त्यांना घरच मिळाले नाही, 5-5 वर्ष खेट्या मारतायत आणि हे स्थावर मालमत्तेचं खातं जे आहे हे लोक त्यांच्या टोलवाटोलवी केली जाते. आयुक्तांशी बोलताना आयुक्तांनी सांगितलं की याची एकदा श्वेतपत्रिका द्या की किती लोक बाधित झालेले आहेत आणि किती जागा उपलब्ध आहेत आणि बोगस किती लोकांना तुम्ही दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे शासनाने तातडीने निर्णय द्यावेत. अध्यक्ष महोदय, पदोन्नतीमध्ये देखील अनियमितता झालेली आहे, त्याच्या देखील चौकशी समिती नेमून महापालिकेमध्ये ज्या अधिकाऱ्यांची पदोन्नती झालेली आहे त्याची चौकशी करावी. अंतर्गत मेट्रोच्या संबंधामध्ये अध्यक्ष महोदय, मी माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानेन की त्या ठिकाणी जे मोडकळी झालेल्या इमारती होते त्या पुनर्विकासाकरता त्यांनी तात्पुरती परवानगी दिली. परंतु कायमस्वरूपी या 70 इमारती ज्या आहेत या अंतर्गत मेट्रोमुळे ज्या बाधित होणार आहेत त्याच्यावर तातडीने उपाययोजना केली जावी. अध्यक्ष महोदय, क्लस्टरमधील 14 SRA प्रकल्प जे कार्यान्वित आहेत ते या क्लस्टरमधनं बाहेर काढावेत. 44 आराखड्यामधनं ही सगळी मंडळी आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे शासनाने याच्यामध्ये तातडीने SRA जे कार्यान्वित आहेत ते क्लस्टरमधनं बाहेर काढावेत. अध्यक्ष महोदय, 2017-16 नंतरचे जे कर्मचारी आहेत महापालिकेतले त्यांना 7वा वेतन आयोग जे आहे त्याच्यापासून ते वंचित आहेत. अनुकंपा तत्वावर, वारसा हक्क, सरळ सेवेने माझे 2-3च पॉईंट आहेत. अध्यक्ष महोदय, हे गट क आणि ड चे कर्मचारी वंचित आहेत. 1480 त्यांची कर्मचाऱ्यांची संख्या आहे आणि त्याच्यामुळे यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याची त्या ठिकाणी तातडीने अंमलबजावणी करावी. मुंबई महापालिकेमध्ये देखील लेखा खात्यातील 366 कर्मचारी त्यांना 25-30 वर्ष काम करून देखील पूर्वलक्षी प्रभावाने त्यांना
कालबद्ध पदोन्नती दिलेली नाही ती तातडीने देण्यात यावी. बीएमसी मधील ब्रिटिश काळापासून 50 वर्ष स्टॉल धारक जे आहेत हे स्टॉल धारकांचे प्रश्न अनेक आहेत. त्यांची बैठक बोलवण्याचे निर्देश आयुक्तांना द्यावे. अध्यक्ष महोदय, महापालिकेमध्ये आपण वास्तू बांधतो परंतु त्याची त्या ठिकाणी देखभाल केली जात नाही आणि त्या वास्तू तशाच पडून राहतात. तर त्यासंबंधी देखील धोरणात्मक निर्णय घ्यावा. वेदर शेडच्या संबंधामध्ये अध्यक्ष महोदय 2च मुद्दे आहेत माझे अध्यक्ष महोदय, की वेदर शेडच्या संबंधात दर अधिवेशनामध्ये आम्ही मांडतो. आता 80% लोकांनी वेदर शेड गच्च्यावर बांधलेले आहेत. इमारतीचं जर आयुष्य वाढवायचं असेल तर ते नियमित करण्यात आल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, महसूलच्या संबंधामध्ये माझा एकच मुद्दा आहे. या ठिकाणी महसूल मंत्री देखील आहेत. अकृषक कराचा तर त्यांनी निर्णय जो आहे तो कायमस्वरूपी घेण्याचं मीटिंग देखील सह्याद्रीमध्ये मागच्या वर्षी घेतली होती, तो करावा. आणि आपल्या ज्या जागा आहेत सरकारी जमिनी याच्यामध्ये अतिक्रमण होत आहेत, त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. या सरकारी जागेचा उपयोग जो आहे तो सार्वजनिक कामासाठी होऊ शकतो, तर ते देखील आपण त्या संबंधामध्ये तातडीने कार्यवाही करावी. आणि काळदळ वनामध्ये जे मातीचे भर टाकून कोलशेत खाडी आहे, बाळकुंग खाडी आहे, दादलानी आहे, इथे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वेळोवेळी कलेक्टर तहसीलदार यांना सांगून देखील त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे याच्यावर कारवाई केली जावी अशा प्रकारची मागणी करतो. धन्यवाद.